खरं म्हणजे आचारसंहिता लागल्या कारणानं शासकीय अधिकाऱ्यांच्या शिवाय हा जनता दरबार असतो. परंतु लोकांच्या अडीअडचणी आहेत, त्या काही रस्त्यांचे विषय आहेत, काही ठिकाणी पाणी पुरवठा नीट होत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलल्यानंतर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोघांनी सुद्धा प्रयत्न केले. भविष्य काळामध्ये वसई विरारसाठी मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारची आम्ही यंत्रणा राबवलेली आहे. आता रस्ते खराब आहेत, तर पूर्वीची गाड्यांची टन 10 टन 12-15 टनापर्यंत असायचे, आता गाड्या 100 टनाच्या झाल्या. जुने रस्ते सुद्धा नादुरुस्त झाले. आता वसई विरारमध्ये RMCचे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित आहे आणि लवकरच ते रस्ते होतील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वसई परिसरात रोड ओव्हरब्रिज आणि रेल्वे ओव्हरब्रिज ROB अशा प्रकारचं जाळं MMRDच्या कडून तयार केलं जाणार आहे. या ठिकाणी मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर गेले आहेत, काही ठिकाणी गार्डनची दुरुस्ती आहे, काही ठिकाणी मैदानी दुरुस्ती. याच्याकरता जिल्हा नियोजन विभागातून काही फंड्स डायव्हर्ट करायला सांगितलं तर ते लवकर होतील. आणि आता पाऊस तर आता 10 दिवसापूर्वी थांबलेला, ही कामं पण निश्चितपणे होतील. आता आज सकाळी आम्ही व्हिजिट केले ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आम्ही गेलो नाट्यगृह, त्याच्यानंतर गेलो आम्ही वॉटर बॉडी, ज्याला आपण साठवण तलाव, होल्डिंग पॉइंट त्या ठिकाणी गेलो. स्पोर्ट्स ग्राउंडच्या ठिकाणी आम्ही ऑब्झर्वेशन केलं आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टीला अंजाम देऊन जनतेच्या सेवेमध्ये या गोष्टी आणल्या जातील असा मी विश्वास व्यक्त करतो. आज किती लोकांनी आपल्यासमोर समस्या मांडलेल्या आहेत आणि आज मला वाटतं की 200 ऑफिशियली आणि अनऑफिशियल जवळजवळ 100 असे 300 लोक, 300 टोकन, म्हणजे काही काही ठिकाणी 8-8, 5-5, 4-4 अशा प्रकारचे लोक पण येऊन गेले. आणि सुरुवातीला थोडा आरडाओरडा होता, कारण जनता दरबाराची संकल्पना इथल्या लोकांना माहिती आहे. जनता दरबारामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स असतो, म्हणजे मी ज्याला लोकांशी बोलतो किंवा लोक सांगतात ते सगळा आवाज सगळ्या हॉलमध्ये प्रत्येकाला समजते आणि दुसऱ्यांच्या समस्या एकरूप होऊन ऐकाव्यात आणि त्याच्यातून एकरूप होऊन त्याच्यातून प्रश्न सोडवावा अशा प्रकारे शिरस्त आहे. आता आज जी निवेदनं घेतल्यात, आता ही निवेदनं या पुढे दरबार होईल त्या दरबारामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत त्याच्या अगोदर त्यांना हे अवगत केल्या जातं आणि उत्तर देण्याकरता त्यांना आम्ही बोलतो. दुसरी गोष्ट अशी की शासकीय अधिकारी नसले